ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षक हो नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। ठेच लागता पायी वेदना होती तिच्या हृदयी, 33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ आहे आई। प्रेक्षक हो, मातृदिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज मदर्स डे अर्थातच मातृदिन। संपूर्ण जगभर आज मातृदिन साजरा केला जातो। मदर्स डेचा इतिहास जर आपण पाहिला तर अमेरिकेचे 28वे राष्ट्राध्यक्ष थॉमस विल्सन यांनी 8 मे 1914 पासून मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली होती। तेव्हापासून ते आजपर्यंत हा मदर्स डे संपूर्ण विश्वभरात साजरा केला जातो। मदर्स डे मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी जगभरात साजरा केला जातो। या दिवशी प्रत्येक जण आपल्या आईचा गौरव करून तिच्यासाठी वेळ काढून तिने आपल्यावर केलेल्या संस्काराची थोडी का होईना परतफेड करण्यासाठी वेळ काढून तिच्याबरोबर आनंदाचे क्षण घालवून हा दिवस आनंदाने साजरा करतात। निश्चितच आई हा एक निखळता आणि सतत वाहणारा प्रेमाचा झरा असतो। तिला फक्त आपल्याकडनं प्रेमाचे 2 शब्दही अमूल्य असतात। असाच मदर्स डे आज सर्व ठिकाणी साजरा केला जातो। तर आज मदर्स डे निमित्त न्यूज 24 सह्याद्रीच्या टीमने शहरातील अशा काही व्यक्तींशी बातचीत केली आहे जे आपल्या कर्तृत्वावर कुटुंबाचा एक वेगळा गाडा सांभाळतात। पाहुयात मदर्स डेचा हा स्पेशल रिपोर्ट। आपण सध्या आलेलो आहोत सामाजिक सेविका आणि नेत्रतज्ञ डॉक्टर सुधा कांकरिया मॅडमकडे। मॅडम, आज मी आपल्याला माहिती की जगभरात आज मदर्स डे साजरा केला जातोय। याच पार्श्वभूमीवर तुम्ही एक सामाजिक सेविका आहात आणि नेत्रतज्ञही आहात। हे सगळं काही साकारत असताना, ह्या भूमिका तुम्ही साकारत असताना एक आई म्हणून तुम्ही मुलांचं संगोपन कसं केलंय? नमस्कार, मी सर्वात आधी सह्याद्री वाहिनीचं खूप खूप अभिनंदन करेल की नेहमीच सह्याद्री वाहिनीने सामाजिक प्रश्नांमध्ये खूप मोठं आणि चांगलं काम केलेलं आहे आणि एक समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे। आता हा मदर्स डे आहे आणि या निमित्ताने आपण अनेक मातांचे इंटरव्ह्यू घेत आहात आणि त्यामधून सुद्धा एक समाजाचं शिक्षण होणार आहे, लोकशिक्षण होणार आहे। कारण आजकाल आपण पाहतोय की प्रेम जे आहे ही माणसाची पहिली भूक आहे असं मी नक्की म्हणेल की अन्नापेक्षाही प्रेम ही माणसाची पहिली भूक आहे आणि ती जर हरवली तर जग वाळवंट होईल आणि वाळवंट झाले तर खरंच जग संपून जाईल। म्हणून प्रेम ही बेसिक गरज आहे प्रत्येक व्यक्तीची आणि प्रेमाची देवता कोण असेल तर ती आई आहे। म्हणून तर मी नेहमी म्हणेल की असं की आपण म्हणतो की अंधार फार झाला पण ती जपून ठेवा, पण मी म्हणेल की प्रेमाच्या अभावामुळे वाळवंट फार झाला आई जपून ठेवा। जर प्रत्येक घरातील आई आणि आई पण जर हरवलं ना तर खरोखर जगाचा अंत होईल। आणि प्रेम हीच भूमिका सर्वात महत्त्वाची आहे। म्हणजे मी स्वतःला तरी असं नेहमी म्हणेल की माझ्या अनेक भूमिका असतील पण माझा पहिला रंग हा प्रेमाचा रंग आहे। पहिली भूमिका माझी आईची भूमिका आहे आणि बाकी नंतर सगळं आहे। जसं एक ओरिजिनॅलिटी असते, आणि त्याच्यानंतर मग काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड ऑन करतो। तर तशी प्रत्येक स्त्री ही पहिल्यांदा आई आहे। आई आहे, तिचं आईपण आहे, तिचं प्रेम आहे, तिचं वात्सल्य आहे आणि म्हणूनच मी म्हणते की हा जगाचा पाया आहे आणि म्हणूनच जग चालतंय आणि म्हणूनच आई जपून ठेवायची आजच्या जगामध्ये खूप गरज आहे। आणि म्हणून मी असं म्हणेल की मी आता अनेक भूमिका जगत आलेली आहे परंतु मला आईची भूमिका सर्वात महत्त्वाची वाटते। कारण आईची भूमिका ही केवळ कुटुंबासाठी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट नाही आहे, तर जग सुद्धा चालण्यासाठी
जगाचं रहाटगाणंसुद्धा म्हणजे हे व्यवस्थित एका दिशेने चालण्यासाठी तो एक बेस आहे, तो एक फाउंडेशन आहे. जर प्रत्येक घरातील आई जर हरवली तर खरंच परत एकदा मी सांगेन की हे जग संपून जाईल. आणि म्हणूनच प्रेम टिकवलं पाहिजे. प्रेम निस्वार्थ प्रेम आहे, समर्पणाचं प्रेम आहे, सर्वस्व देऊन केलेलं प्रेम आहे. या प्रेमामध्ये कधी कोणाला दोष दिला जात नाही, कधी कोणाची तक्रार केली जात नाही आणि प्रेमामध्ये सामावून घेतलं जातं. समानिकी शक्ती ज्याला आपण म्हणतो, तर सामावून घेण्याची शक्ती ही प्रेमामध्येच आहे. आणि प्रेम ही एक अगाध भावना आहे आणि ही प्रेमाची शक्तीच व्यक्तीला बांधून ठेवू शकते, कुटुंबाला बांधून ठेवू शकते, समाजाला बांधून ठेवू शकते आणि जगाला बांधून ठेवू शकते. म्हणून ही जी प्रेमाची शक्ती आहे ही सर्वात जास्त कुठे असेल तर ती आईकडे आहे. एवढं सगळं काही असताना आता आईबद्दल म्हटल्यावर प्रेम वात्सल्य हे सगळं येतं. तुम्ही आई म्हणून तुमच्या आयुष्यातली म्हणजे एका मुलाचं संगोपन वगैरे करताना अभिमानास्पद गोष्ट काय किंवा एखादा किस्सा तुमच्या आयुष्यातला? मला आई म्हणून तर मला हजारो किस्से मी सांगेल, अगदी बालपणापासून तर अगदी आताच्यापर्यंत. आमचा मुलगा वर्धमान, त्याला आम्ही लहानपणी मिंटू म्हणत होतो. अगदी त्याच्या बालपणाच्या काही घटना मी सांगू शकेल, आत्ताच्या पण सांगू शकेल. तर लहान असताना वयामध्ये साधारणतः तो 8वी-9वीचं त्याचं वय होतं. 8वी-9वी तो शिकत होता आणि त्या काळामध्ये पहिल्यांदा त्याला आम्ही सायकल घेऊन दिली. आणि मी असा नियम केला होता की जेव्हा परीक्षा असेल त्याची तर तेव्हा मी स्वतः त्याला सोडायला जायची. तर मग एकदा असं झालं की मी असं म्हटलं की आता चला, आता तुझी एक्झाम आहे तर आपण जाऊ. तर मग कार काढली, म्हटलं बस आता आपण जाऊ, तुला म्हणजे सोडायचं आहे. तेव्हा तो म्हणाला की नाही नाही मम्मी, मी ना गाडीमध्ये येत नाही, कारण माझ्यासोबत येणारे सगळे जे माझे वर्ग मित्र आहेत तर ते सायकलवर येतात. तर त्यामुळे तू चल माझ्याबरोबर, तू गाडी येते पण मी सायकलवर येईन. त्यामुळे मग तो जो संस्काराचा पाया आहे, ते जे त्याच्यातले सद्गुण आहेत, ते जे त्याच्यातली सद्भावना आहे, मित्रांविषयी असलेलं प्रेम आहे, किंवा आपण फार मोठे आईवडिलांचे मुलं आहोत म्हणून असलेला अहंकार, हा कुठेही मला दिसला नाही. आणि त्याच्या मनामध्ये असणारा जो सद्गुण आहे तो मला इतका भावला आणि त्यावेळेस मला असं वाटलं की अरे वा, मी अशा मुलाची एक आई आहे. आणि आत्तासुद्धा आता एशियन आय हॉस्पिटल डॉक्टर वर्धमान चालवतात, ते पण डोळ्यांचे डॉक्टर आहेत आणि लहान वयामध्ये त्यांची खूप मोठी कीर्ती आहे. तर इंटरनॅशनल फेम ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. लेसर किरणांच्या ऑपरेशनमध्ये त्या देशामध्ये ते नावाजलेले आहेत. आणि आता महाराष्ट्र ऑप्थॉल्मिक सोसायटीचे मागच्या वर्षी ते सेक्रेटरीसुद्धा होते आणि अनेक रिसर्च वर्क या ऑप्थॉल्मॉलॉजी फील्डमध्ये ते करत आहेत. त्यांचे आर्टिकल नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर प्रसिद्ध होत असतात आणि तरी पण त्यांचे पाय हे जमिनीवरच आहेत. प्रत्येक पेशंटशी आपुलकीने बोलणं, त्यांना समजून सांगणं, त्यांच्या मनातले. नाही तर कधी कधी काय होतं की कामाचं जर बोजा जास्त असेल तर पेशंटनी विचारलेले जे प्रश्न असतात त्याची उत्तर शॉर्टमध्ये दिली जातात किंवा दिली जात नाही. पण मला खूप आनंद आहे की वर्धमान तसं कधी करत नाही. त्यांचं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत त्यांनी एक ॲडिशनल टीम पण डॉक्टरांची ठेवलेली आहे की पेशंटच्या मनातले सगळे प्रश्न म्हणजे त्याचं निरासन झालं पाहिजे, त्याला समाधान वाटलं पाहिजे. म्हणजे त्यांनी स्वतः समाधानी राहून मग ऑपरेशनला तयार झालं पाहिजे आणि ऑपरेशन करताना त्याच्या मनामध्ये कुठलीही भीती नसावी आणि कॉन्फिडन्स असावा. तर ही भावना म्हणजे हा जो भाव आहे तो तिथे तो पूर्ण व्यक्त केला जातो. आणि इतका स्किलफुल सर्जन आहे की अनेक सायंटिस्टचे, अनेक मोठे मोठे डॉक्टरांचे, अनेक फिल्म ॲक्ट्रेसचे त्यांनी ऑपरेशन केलेले आहेत. म्हणजे वयाने एकदम लहान आहे आणि तरी पण तो कामाने खूप मोठा आहे. आणि त्याची आई म्हणून मला खरंच खूप खूप आनंद होतो. आणि दुसरं म्हणजे मला आनंद आणखीन एक होतो की वर्धमान आणि आमच्या सुनबाई डॉक्टर श्रुतिका, तर यांना 2 कन्या आहेत. म्हणजे मला 2 नाती आहेत आणि माझं मिशन बेटी बचाव आहे. आणि म्हणून म्हणजे अशा 2 गोड अशा कन्या आमच्या परिवारामध्ये ह्या दोघांनी घेऊन आलेल्या आहेत, याचाही मला खूप खूप आनंद होतो. आणि फक्त
म्हणजे मी बाहेर सांगायचं की कन्या भ्रूण हत्या करू नका, स्त्री जन्माचे स्वागत करा, आणि माझ्या घरातच 2 अशा गोड कन्या आलेल्या आहेत आणि खरोखरच मला याचं खूप खूप आणि खूप आनंद होतो. मी नक्की म्हणेल की कसं आहे की जी मुलगी आहे, जी जन्माला येणारी मुलगी आहे, ती उद्याची आई आहे. ती उद्याची आई असल्यामुळे तिच्याकडे जी प्रेमाची शक्ती आहे, तिला जर आपण नाकारलं तर ती प्रेमाच्या शक्तीला आपण नाकारू. तिला जर नाही म्हटलं तर येणाऱ्या सुख शांती आनंदाला आपण नाही म्हणू. त्यामुळे कन्या भ्रूण हत्या, स्त्री भ्रूण हत्या याला फुल स्टॉप दिलाच पाहिजे. म्हणजे या मदर्स डेच्या निमित्ताने मी प्रत्येकाला प्रार्थना करेल की खरंच तुम्ही येणाऱ्या उद्याच्या आईला वाचवलं तरच तुम्ही स्वतः वाचणार आहात. नाहीतर मग हे जीवन सगळ्यांचं आता मरणाच्या उंबरठ्यावरच उभं आहे. करोनाचा प्रकोप झालेला आपल्याला दिसत आहे, आणि हे करोनाचा प्रकोप तरी काय आहे, हे प्रदूषणाचं, म्हणजे एकतर मानसिक प्रदूषण आहे, दुसरं प्रकृतीचं झालेलं प्रदूषण आहे. आणि याचा गुंता निर्माण झाल्यामुळे असे जीव, जीवाणू, विषाणू हे प्रकृतीमध्ये निर्माण होतात आणि मग त्या माणसाला घातक ठरत असतात. तर या सगळ्यातून जर आपल्या सगळ्याची सुटका व्हायची असेल तर हिलिंग पॉवर वाढवली पाहिजे, आणि प्रेमामध्ये सर्वात जास्त हिलिंग पॉवर असते. प्रेम ही जी भावना आहे ही केवळ शरीराला हील करत नाही तर माणसाच्या मनाला सुद्धा हील करते. 2 मनं एकत्र जोडते पण. म्हणजे शरीराला जर जखम झाली तर आपण मलमपट्टी करू शकतो, पण मनाला कुठे जखम झाली तर मलमपट्टी करता येत नाही, कारण ती जखम दिसत नाही. पण प्रेम ही अशी गोष्ट आहे, अशी संजीवनी आहे की जिथं जखम झाली तिथं ती बरोबर बसते आणि आपोआपच मलमपट्टी होते. म्हणून प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रेमाचा सागर म्हणा किंवा नदी नाही म्हणणार मी, सागरच म्हणेल कारण नदी छोटी असते आणि सागर मोठा असतो, विशाल असतो, खोल असतो, गहिरा असतो. आणि म्हणूनच प्रेमाचा सागर जो आहे ही आईच आहे. म्हणून तर म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आईच पहिली गुरु आहे, आईच पहिली पाठशाला आहे, आणि आईच मुलांना लहानाचं मोठं करते, खाऊ पिऊ घालते, संस्कार देते. खाणं पिणंपेक्षा सुद्धा मी म्हणेल की संस्कार फार महत्त्वाचे आहेत. आजकाल आपण पाहतो की आजची पिढी म्हणजे छोटी मुलं जी आहेत ना, तर ते खूप चंचल झालेले दिसतात, हायपर ॲक्टिव्ह झालेले दिसतात. का? कारण त्यांना ना प्रेमाने बांधून ठेवण्याची जी कुटुंबाची जी आवश्यकता आहे ना, ती तिथे कुठेतरी कमी पडते. आणि त्यामुळे मुलांचं भविष्य हे थोडंसं बिघडत आहे असं मला नक्की वाटतंय. आणि संस्कार जे आहेत, प्रेमाने केलेले जे संस्कार आहेत ते आयुष्यभर टिकतात, आणि संस्कार शाळेमध्ये जाऊन केलेले संस्कार हे टिकत नाहीत. एक आई म्हणून तुम्ही या समाजाला, या जगातील जे पाल्य त्यांना काय सांगाल? या जगाचे पाल्य म्हणजे मुलांना मी तेच म्हटलं की अंधार फार झाला पण ती जपून ठेवा असं आपण म्हणतो, पण मी असं म्हणेल की प्रेमाचा वाळवंट फार झाला, आता आईला जपून ठेवा. जर आईला तुम्ही जपलं नाही, पण अनेक कुटुंबामध्ये आपण पाहतोय की विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे, आणि त्यामुळं की आता आई वडील म्हातारे झाले तर त्यांना वृद्धाश्रममध्ये ठेवलं जातं. पण ज्यांची ऐपत आहे वृद्धाश्रममध्ये ठेवण्याची ते वृद्धाश्रमात जातात, आणि बाकीचे तर ते रस्त्यावरच जातात. मग असं जर आईच्या मनाला आपण दुःख देत असू, म्हणजे आई श्राप कधीच देणार नाही, आई मुलांना दोष पण कधी देणार नाही, ती माफ करत राहील, परंतु आईच्या मनाच्या दुःखाचे जे व्हायब्रेशन आहेत ती संपूर्ण जगाला घेरून टाकतील आणि जगाचा नाश होईल. म्हणून खरंच आईला दुखवू नका. ज्या परिस्थितीत आपण राहतो त्या आईला सांभाळून घ्या. आईने आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे. आई आहे म्हणून म्हणजे 9 महिने 9 दिवस आपण आईच्या पोटात राहिलेलो आहोत. आईने जे खाल्लं ते सगळं आपण खाल्लेलं आहे. आईने श्वास घेतला म्हणून आपल्याला प्राणवायू मिळालेला आहे. आईशिवाय आपलं अस्तित्व असूच शकत नाही, हे आपण विसरायला नाही पाहिजे. आईला प्रेम द्या, आईला सन्मान द्या, आईची जपणूक करा, आणि आईला म्हणजे किती जरी वय झालं तरी पण तिला वृद्धाश्रमामध्ये ठेवू नका. आजकालचे वृद्धाश्रमाचं जे चाललेलं आहे ना, हे खूप वाईट गोष्ट आहे, आणि जितके वृद्धाश्रम वाढतील तितके आजार वाढतील असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच मी सांगेल की प्लीज म्हणजे प्रेमाला
प्रेम ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि आई ही प्रेमाची सागर आहे. आईला जपून ठेवा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हे खरंच परिस्थिती सध्याची जशी आहे त्यावर खरंच हे लागू होतं. आज जागतिक मातृदिनानिमित्त आपण डॉक्टर उज्ज्वल सोनवणे मॅडमकडे आलेलो आहेत. मॅडम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मॅम, माझा पहिला क्वेश्चन असा असेल की लहान मुलांचं संगोपन तुम्ही एक आई म्हणून कसं केलं आहे? या सर्व बिझी स्केड्यूलमध्ये तुम्ही त्यांच्याकडे कसं लक्ष दिलं? ॲक्च्युली मला एक मुलगी आहे. तर मी जशी ती मुलगी झाली तसं सर ॲक्च्युली बॉम्बेला होते टाटा हॉस्पिटलला. तर तेव्हापासून मी आणि ती दोघी असायचो. लहानपणापासून तिने मला जास्त माझ्याबद्दल तिचं माझं जास्त बॉन्डिंग आहे. सर बाहेर असल्यामुळे तिचं आणि त्यांचं पहिले तर हे नव्हतं, पण जसे सर इथे आले नगरमध्ये प्रॅक्टिसला आले तेव्हापासून तिचं आणि सरांचं जास्त बॉन्डिंग झालं. आणि आता तर मला असं वाटतं माझ्यापेक्षा त्या दोघांचं जास्त बॉन्डिंग आहे. लहानपणापासून तिचा एकच प्रश्न असायचा की पप्पा डॉक्टर का झाले, कारण की सरांचं शेड्यूल एकदम बिझी, म्हणजे सकाळी जाणार रात्री केव्हा येणार त्याचा भरोसा नाही. मग एक तर कधी दिवसभर ती कधी त्यांना भेटायची पण नाही, बघायची पण नाही. तर मग ते पप्पा डॉक्टरच का झाले, बाकीच्यांच्या म्हणजे तिचे जे होते फ्रेंड्स वगैरे त्यांच्या पप्पांसारखे का नाही झाले व असं की फिक्स टायमिंगमध्ये गेले, फिक्स टायमिंगमध्ये आले. पण मग तिला सांगितलं नाही डॉक्टर आहे म्हणजे याचं प्रोफेशन वेगळं आहे, हे डॉक्टर प्रोफेशन की यामध्ये लोकांचा जीव वाचवला जातो, की त्यामध्ये फिक्स टायमिंग नसतं. मग जसं ती मोठी झाली तसं तिला ते एक अवेअरनेस आला किंवा आपण म्हणतो ना तिला समजायला लागलं की ह्या गोष्टी काय आहेत. आणि आता जसं हे कोरोनाचं सुरू झालं आहे 1-1.5 वर्षापासून, तसं तिला आता ती 10th असल्यामुळं तिला ते लक्षात आलं की नाही हे वेगळं आहे, की आपले पप्पा पुढे जाऊन कुठेतरी लोकांचे जीव वाचवत आहेत. त्याच्यामुळे तिला पण त्याबद्दल आता आवड निर्माण झाली की मला पण डॉक्टर व्हायचं आहे, किंवा की नाही हे वेगळं काहीतरी पप्पा वेगळं करतात, म्हणजे समाजासाठी एक लोकांची हेल्प करता येते. त्यामुळे तिलाही असं वाटतं की नाही मलाही डॉक्टर व्हायचं आहे आणि पुढे लोकांचं सेवा करायची आहे. मॅम, आपण पाहतच आहोत की लॉकडाऊन लागल्यामुळे शाळा सर्व बंद आहेत, तर लहान मुलांना वेळ आपला घरातच घालवावा लागतोय. तर या काळामध्ये तुम्ही क्रिएटिव्हरित्या कसा टाईम घालवण्यात मदत करता किंवा कुठल्या क्रिएटिव्ह गोष्टी त्यांच्यासोबत करता तुम्ही? या कोरोना काळात मुलांची शाळा बंद असल्यामुळे ते घरीच असतात, त्याच्यामुळे ते खूप बोर होतात. पण एक त्यांचं शेड्यूल जर बनवलं आपण सकाळपासून, तर सकाळी मी तिला उठवून सपोज सकाळी एक्झरसाईज वगैरे करणे, सकाळी काही योगासनं वगैरे करणे असं, आणि त्यानंतर काही घरातले कामं वगैरे हे पण मुलांना आपण आता शिकवले तर त्यांना हे पुढच्या दृष्टीने पण सोपे जातात. मग त्याच्यामुळे ती कुकिंग वगैरे करते, ड्रॉइंग करते, काही सध्या मूवीज वगैरे पण खूप बघते पण कुकिंगमध्ये आहे. त्याच्यामुळे ती सरांना वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस करून पण खाऊ घालते की ज्या सर कशी जरी असली तरी ती आवडीने खातात आणि म्हणजे पण नाही खूप सुंदर करते, मी म्हणणार नाही की अशी कसे करते, छानच करते ती. आणि त्याच्या थ्रू पण सरांचं तिचं बॉन्डिंग हे खूप झालं आहे ह्या ह्याच्यात. म्हणजे कोरोनामध्ये ती घरी असल्यामुळे तिला पण वेळ मिळतो आहे थोडासा, आणि सरांचं तर बिझी शेड्यूल आहेच, पण तरी पण सर तिला वेळ देत असल्यामुळे त्यांचं बॉन्डिंग माझ्या मते या कोरोनाच्या ह्याच्यात जास्त झालेलं आहे दोघांचं बॉन्डिंग. आणि माझ्याबरोबर तर ती पहिल्यापासूनच आहे, लहानपणापासून म्हणजे आईबरोबर तर काय म्हणजे जसं जन्मापासून असतातच मुलं, पण सरांबरोबर जास्त झालं आहे. आणि आता ह्या कोरोनामध्ये ॲक्च्युली सर्वांनीच आपल्या घरच्यांशी काळजी घ्यावी सर्वांनी, अशी म्हणजे मी सांगते. आणि तुम्ही जसं सांगितलं की सर कॅन्सर सर्जन आहेत आणि टाटा हॉस्पिटलमध्ये होते मुंबईला, तर त्यांच्यामध्ये आणि मुलीमध्ये थोडासा बॉन्ड व्हायला वेळ लागला असणार आहे. तर तुम्ही मुलीचं आणि वडिलाचं संघटन कसं केलं मॅम? ज्या वेळेस वेळ मिळायचा त्यावेळेस ॲक्च्युली सरांनी तिला खूप वेळ दिला. ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस ती तिच्याशी बोलणार, हे करणार. आणि त्या दोघांबद्दल म्हणजे तिला सरांबद्दल की हे माझे पप्पा आहे
पण मग बाकीच्यांचे पप्पा जे वेळ देतात किंवा माझे देत नाहीत. मग नाही, पप्पा मुंबईला होते म्हणजे पहिले, की मुंबई म्हणजे फार वेगळं काहीतरी तिच्या दृष्टीने हे होतं की जिथे पप्पा हे माझे पप्पा दुसरीकडे. पण मग तिला आता मोठी झाल्यामुळं समजतं आहे की नाही, माझे पप्पा खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये होते, खूप मोठे सर्जन झालेत आता. तर त्याच्यामुळे तिला आता ते हे नाही राहिलं. किंवा एक म्हणता की वडिलांचं मुलीशी नातं हे फार जास्त जवळचं असतं, मुलं आणि आईला मुलगा असतो तसं ते आपोआप ते एक बॉन्डिंग त्यांचं दोघांचं आहे आणि ते होतं आहे आता. थँक्यू सो मच मॅम. आज आपण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या अर्धांगिनी सौ मिनल पाटील यांच्या घरी आलेलो आहोत आणि आज मातृदिन आहे, तर आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूयात. नमस्कार मॅडम. नमस्ते. तर मॅम, आजचा दिवस हा तुमच्यासोबत घालवण्याचं एक खास कारण म्हणजे की मनोज पाटील हे नाव आमचं एवढं परिचयाचं आहे ना, दैनंदिन हे कानावर पडतं. मग ते न्यूजपेपर असेल किंवा मग TV चॅनल असेल, ह्या माध्यमातून आमच्या कानावरती आमच्यासाठी ओळखीचं नाव आहे. पण आजचा दिवस तुमच्यासोबत घालवण्याचं कारण म्हणजे की म्हणजे आता आपण बघतोय की कोरोनाने चांगलंच थैमान घातलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर जास्त ताणतणाव कोणी अनुभवत असेल तर ते पोलीस आहेत. आणि ह्या सिच्युएशनमध्ये पोलिसांवरती खूप ताणतणाव असल्यामुळे ते घराला वेळ खूप कमी देत आहेत आणि हे तुमच्याही निदर्शनास आलेलं असेल. तर अशा वेळेस थोड्या वेळासाठी त्यांचा फॅमिलीशी संपर्क तुटतो. तर मग मुलांचं आणि त्यांचं बॉन्डिंग स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही ही सिच्युएशन कशा पद्धतीने हाताळता? ॲक्च्युली करोना आणि हे लॉकडाऊन जे हे सिच्युएशन आहे, इट इज लाईक टोटली डिफरंट. म्हणजे आम्ही कधी इमॅजिन पण नाही केलो की आमच्या लाईफमध्ये कधी अशी पण वेळ येईल की की आम्ही फक्त घरी राहू अँड ऑल. अँड माय हजबंड ॲक्च्युली बिकॉज ऑफ द करोना म्हणजे त्यांनी कधी युजली घरी नाही राहत. एनी टाईम म्हणजे मिडनाईट असू दे किंवा अर्ली मॉर्निंग असू दे किंवा आफ्टरनून असू दे, ही जस्ट वॅनिशेस. अँड कधी कधी खूप डिफिकल्ट होतं असं मला वाटतं की ही शुड बी हिअर. समटाईम्स मला असं वाटतं की खूप जास्त घरात म्हणजे इवन किड्सनासुद्धा लागतात. ते विचारतात पप्पा कुठे आहे, कधी आले. सकाळी उठतात आणि म्हणतात की अरे पप्पा पाहिजे कुठं गेले. अँड आय हॅव लाईक नो आन्सर. आय सेड आय डोंट नो वेन ही इज कमिंग. सो लाईक इम्पॅक्ट तर खूप जास्त झालेलं आहे. अँड आय ट्राय की मुलांचं आणि ह्यांचं दोघांचं बॉन्डिंग चांगलं व्हायसाठी आय ट्राय की कधी जर का मला माहिती असेल की हे घरी ह्या टाईमला येणार असेल. So what I do is like I arrange something, like I arrange some games or we play carom or cards kadi, provided we त्यांचं schedule बघून असं only if he is free. Otherwise sometimes what happens, ते येतात and then he immediately has his lunch dinner and then immediately he goes back. But it is not easy, it is difficult. आणि मॅम, साधारणतः आपण बघतो की लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळेजण घरात म्हणजे कोंडलेल्या अवस्थेत असतो आणि मग त्यासाठी तुम्ही मुलांचा टाईम क्रिएटिव्ह व्हावा यासाठी तुम्ही काय काय करता? दॅट इज वॉट मी गेम्स वगैरे खेळते. आणि आजकाल काय झालं आहे, हे मुलांचं पण जे मला माहिती नाही होते ते सगळे स्किल्स त्यांचे बाहेर आलेत. देन समटाईम्स ऑल ऑफ अ सडन आय सी की सकाळी लवकर उठतात 5-6 आणि देन दे स्टार्ट जॉगिंग अँड देन दे स्टार्ट एक्सरसाइजिंग अँड ऑल. अँड समटाईम्स दे रिअली एन्जॉय की त्यांचं जे काही चाललं आहे. बट समटाईम्स त्यांनी खूप बोर होतात बिकॉज कुठं बाहेर जायला येत नाही, कोण बाहेरून घरी यायला होत नाही. सो समटाईम्स इट इज डिफिकल्ट. बट अदरवाईज कसं असतं, माय सन ही हेल्प्स मी विथ द कुकिंग अँड ऑल अँड आय हेल्प माय डॉटर विथ द पेंटिंग अँड ऑल समटाईम्स अँड मग असंच आमचं टाईमपास होऊन जातं म्हणजे असं. ओके, जो भी था. ॲक्च्युली क्या होता है कि समटाइम्स माय सन ही हेल्प्स मी विथ कुकिंग एंड आई हेल्प माय डॉटर विथ पेंटिंग एंड ऑल. बट इसके बावजूद भी मतलब कैसे अभी
मैं उनको बोलती हूँ कि सेल्फ हाइजीन पे करना, अपना रूम्स खुद से करना है, अपने बाथरूम्स क्लीन रखना है, बिकॉज इट इज़ लॉकडाउन, बाहर से कोई आ नहीं सकता, हम कहीं बाहर नहीं जा सकते. सो दीज आर ऑल्सो द स्किल्स आई एम ट्राइंग टू डेवलप इन द किड्स, so that कल को it is beneficial for them only in the future. So and there are many things कि आजकल लॉकडाउन की वजह से उनके भी स्किल्स काफ़ी बाहर आ रहे हैं. क्या है, हम लोगों का टाइम भी हम लोग काफ़ी स्पेंड कर रहे हैं, हमारा बॉन्डिंग ज़्यादा अच्छा हो रहा है, and sometimes we all sit together, watch movies together, and sometimes we jog, we take we just take a stroll in the premises only. So that's it. आणि या मुलाखतीअंती मला एक तुम्हाला गोड प्रश्न विचारायचा आहे की असं म्हणतात की बाईच्या जातीला मातृत्वाशिवाय पूर्णत्व लाभत नाही. तर एका म्हणजे आईचं बाळ होण्यापासून तर एका बाळाची आई होण्यापर्यंतचा जो गोड प्रवास आहे तर त्याचा एकंदरीत तुम्ही आम्हाला अनुभव कसा सांगाल? ओके, ॲक्च्युली कसं होतं, म्हणजे मी जेव्हा लहान होते आय वॉज लाईक खूप ज़्यादा आय यूज टू आस्क क्वेश्चन, हे का, ते का, असं का, तसं का. अँड आय थिंक मी खूप त्रास दिली आहे माझ्या आईला, वेन शी यूज टू टेल मी की बस आता हातपाय धू, बस जेवायला हे कर. म्हणजे मी नाही ऐकत होते, लाईक विथ दॅट हँड्स ओनली आय यूज टू गो अँड ईट अँड ऑल. बट लाईक आता मला असं वाटतं की इट इज नॉट इझी, आय मीन टू बिकम अ मदर. हे इझी नाही आहे. वन रियली नीड्स टू टेक अ लॉट ऑफ एफर्ट्स, बिकॉज आय ऑल्सो हॅव अ स्मॉल बेबी हू इज ती 2 वर्षाची आहे. आणि माझा दिवस, ती जेव्हा उठणार तेव्हा माझा दिवस सुरू होणार, ती जेव्हा झोपणार तेव्हा माझा दिवस संपणार. अँड रात्री कधी, म्हणजे रात्री पण ती कधीही उठते आणि ती म्हणते की मला दूध पाहिजे किंवा पाणी असेल किंवा काही असेल, किंवा ती कधी कधी अशीच उठून बसते. ती म्हणते मम्मा खेळूया आपण रात्री 2 वाजता 3 वाजता. सो लाईक देर इज नो ब्रेक अँड इट इज ऑफकोर्स खूपच जास्त डिफिकल्ट आहे. बट आय एम व्हेरी हॅपी ऑल्सो टू बी अ मदर, अँड आय थिंक आय एम रियली ब्लेस्ड टू बी अ मदर अँड आय एम लव्हिंग इट. धन्यवाद मॅडम. आणि आजच्या या मातृदिनाच्या दिवशी तुम्ही आम्हाला हा जो क्षण दिला त्याबद्दल खरंच मी तुमचे आभारी आहे. तर प्रेक्षक हो, यावरून एकच लक्षात येतंय की महिला सर्व बाजूंनी कुटुंब सांभाळू शकते. या स्पेशल रिपोर्टमध्ये येथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.